नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये एका माणसाने फूड इंडस्ट्री कंपनीला ऑर्डर दिलेली असते, परंतु त्यांचे फूड काही तयार केलेले नसतात. त्यामुळे तो माणूस खूप चिडलेला असतो. तो माणूस पार्वती आजी आणि शशिकांत रेवा यांना म्हणत असतो की मी तुम्हाला मागच्या वेळेस ऑर्डर दिली होती, ती सुद्धा तुम्ही व्यवस्थित पूर्ण केली नाही. तुमच्याकडून ही अपेक्षित नव्हते. तर पार्वती आजी विचारते की काय झाले. तेव्हा तो माणूस रागातच म्हणतो, तुमच्या कंपनीचे स्टँडर्ड इतकं घसरलं, तुमच्या क्वालिटीकडे कोणी लक्ष देणारे आहे की नाही, आणि अक्षय सर कुठे आहेत. तर पार्वती आजी म्हणते की तुम्ही आमच्या स्टँडर्ड आणि प्रॉडक्ट विषयी काही शिकू नका, ते आम्हाला चांगले समजते. तर तो माणूस रागाने विचारतो की का शिकू नको, मी तुम्हाला 5 लाखाची ऑर्डर दिली होती, परंतु तुम्ही 1 लाखाचाच कमी दर्जाचा असा फूड दिले, आणि त्यानंतर मी तुम्हाला तर मोठी ऑर्डर देणार होतो, परंतु तुम्ही हे काय केलेत. त्यामुळे तुम्ही माझ्या पहिल्याच कॉन्ट्रॅक्टची वाट लावली, त्यामुळे मी तुम्हाला पुढची ऑर्डर देऊ शकत नाही. तेव्हा शशिकांत त्या माणसावर ओरडतो, कारण तू कुणाशी बोलतो, कारण GM आहे कंपनीचे आम्ही, या आवाजात बोलण्याची तुमची लायकी सुद्धा नाही, त्यामुळे तुझी ऑर्डर सुद्धा आम्हाला नको, तू इथून चालता हो. तुझ्यासारख्या अशा हजारो ऑर्डर्स असतात, ते आम्ही नाकारतो. तर तो माणूस म्हणतो की तुम्हाला काही समजते काय, तुमच्या ह्या वाईट रेक्युरेशन हे खाली येऊ शकते. तर शशिकांत म्हणतो की चालता हो, निघ इथून, आणि त्या माणसाला आउट करून तो जायला लागतो. तेव्हा तो माणूस निघून जातो. तर रेवा म्हणते की ही काय पद्धत झाली वागण्याची. तेव्हा पार्वती आजी रेवाला विचारते की रेवा, तू सर्व काही व्यवस्थित चेक केले होते का. रेवा हो बोलते. आणि आपल्या कंपनीचा ब्रँडच इतका मोठा आहे की. तेव्हा पार्वती आजी म्हणते की मग ब्रँड कितीही मोठा असला तरी आपण ज्या क्वालिटीचे फूड देतो ते महत्त्वाचे आहे. ते स्टँडर्ड कधीही खाली जाऊ नये म्हणून मी अनेक वर्ष काम केले, आणि अक्षयने सुद्धा. तेव्हा शशिकांत म्हणतो की मी सुद्धा, आणि आई, आपलं रेप्युटेशन हे मार्केटमध्ये काय आहे. रस्त्यावरच्या फूडवर सुद्धा मुकादमांचं नाव नसेल तरी सुद्धा लोक ते फूड घेत नाही, ही इमेज मी करून ठेवली. आणि हा माणूस जाऊन दे, आपल्याला अशा अनेक ऑर्डर मिळतील. त्यानंतर इकडे अक्षय आपल्या रूममध्ये पाणी घेऊन येत असतो, आणि अचानक धक्का लागल्यामुळे बादलीतले थोडं पाणी हे खाली सांडते. रमा म्हणते की आओ काय करता हे. तेव्हा अक्षय म्हणतो की माझ्या डोक्यामध्ये सतत तेच विचार असतात की तू तुझे मंगळसूत्र सुद्धा गहाण ठेवले, कुठून आपण इतके 1 लाख रुपये कमवून आणणार, आणि देव सुद्धा आपली सतत परीक्षाच बघतो. रमा म्हणते की काळजी करू नका, देवच आपल्याला काहीतरी मार्ग दाखवेल. तेव्हा रमा कापड घेऊन ते फरची पुसू लागते. तर अक्षय म्हणतो की एकच बादली पाणी मिळाले, आणि आता ही दुसरी बादली मिळाली होते, ते सुद्धा माझ्याकडून सांडले, आणि आता परत पाणी सुद्धा मिळणार नाही. अख्खा दिवस माझ्या चुकीमुळे आपल्याला त्या पाण्यावरच काढवावं लागेल. रमा म्हणते की असून द्यावं, 1 बादली तर 1 बादली, एका दिवशी चिमड्याची आंघोळ करायची. तर अक्षय म्हणतो की कशाची. रमा म्हणते की फक्त 2-2 मग घ्यायचे, नाहीतर आंघोळीची गोळी खायची. रमाच्या बोलण्याचे अक्षयला हसू येते. कसे जमते रमा तुला हे सर्व. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा तू स्वतःचा आनंद शोधत असते. त्यानंतर इकडे कंपनीतला एक वॉचमन हा माने काकांना सांगत असतो की अक्षय सर गेल्यापासून कंपनीची पूर्ण वाट लागली. तेव्हा माने काका सुद्धा म्हणतात की हे तर मला सुद्धा माहिती आहे, म्हणून तर मी ही नोकरी सोडली, आणि इथल्यापेक्षा तर तेथे व्यवस्थित आहे. तेव्हा वॉचमन विचारतो की पण अक्षय सर परदेशात जाऊन बसले की काय. माने काका म्हणतात की नाही, मी ते कुठे असतात ते सांगू शकत नाही, परंतु इतकेच सांगतो की अक्षय सरांची खूप वाईट परिस्थिती आहे. तेव्हा तो जो ऑर्डर घेऊन आलेला माणूस असतो ते हे सर्व ऐकतो, आणि तो माणूस लगेच माने काकांना विचारतो की अक्षय मुकादम ह्या इंडस्ट्री मुकादम कंपनीत नाही का. तर माने काका नाही बोलतात. तर तो माणूस म्हणतो की म्हणजे अक्षय मुकादम नसल्यामुळेच ही सर्व गडबड झाली, आणि जिथे ते असतील तेथेच मला ऑर्डर द्यायची, मग मी त्यांना कुठे शोधू. तेव्हा माने काका खुश होतात, आणि साहेब मी तुम्हाला सांगतो की अक्षय मुकादम कुठे असतात, म्हणून त्यांना ते अक्षयच्या आणि रमाच्या घरी घेऊन येतात. तर अक्षय इकडे रमाला म्हणत असतो की तुला काय वाटते की रमा, आयतं आपल्या दारावर कोणी येईल आणि आपल्याला काम देईल असे तुला वाटते का. रमा म्हणते की हो नक्कीच, कारण आपण मनात जे विचार करतो ते कितीही अशक्य असले ते सुद्धा सत्यात उतरू शकतात. तेवढ्यात माने काका त्या साहेबांना घेऊन येतात. तर अक्षय गायकवाड साहेबांना पाहून खुश होतो, आणि तुम्ही येथे कसे असे विचारतात. तेव्हा माने काका म्हणतात की या साहेबांना तुम्हाला ऑर्डर द्यायची होती, ते मुकादम कंपनीत आले होते, म्हणून मी त्यांना येथेच घेऊन आलो. तेव्हा गायकवाड सर म्हणतात की अक्षय सर तुम्ही गेल्यापासून पूर्ण मुकादम कंपनीचा
कमी झाला आणि 4 दिवसांनी माझी कॉन्फरन्स आहे, खूप मोठी ऑर्डर मला द्यायची, त्यामुळे तुम्हीच मला सांगा आता मी काय करू शकतो। अक्षय विचारतो की तुम्हीच सांगा की तुमची ऑर्डर काय आहे ती। तेव्हा गायकवाड सर म्हणतात की आपली नेहमीप्रमाणे 100 लोकांची ऑर्डर आहे आणि मुकादमांचे जसे प्रॉडक्ट असतात तसेच ह्यावेळेस सुद्धा हेल्दी टाईपचे प्रॉडक्ट्स हवे असतात। अजिबात फ्राईड काही नको, सर्व काही ब्रेक हे प्रॉडक्ट हवे। अक्षय म्हणतो की आता मी हे नाही करू शकत कारण आमच्याकडे कोणतीही साधन सामुग्री नाही। रमा म्हणते की आपण का करू शकत नाही, आपण करू शकतो। आणि गायकवाड सरांना म्हणते की तुम्ही फक्त सांगा की तुम्हाला कोणकोणते पदार्थ लागतात। तर गायकवाड सर म्हणतात की मी तुम्हाला ते सांगतो, परंतु त्या अगोदर मी तुम्हाला ॲडव्हान्स देतो। मला नक्की खात्री आहे की तुम्ही हे काम पूर्ण करू शकता आणि तुम्हाला किती ॲडव्हान्स लागतो। तेव्हा रमा म्हणते की सुरुवातीला आपल्याला साहित्य आणण्यासाठी 10-15 हजार रुपये लागतील। तेव्हा गायकवाड सर म्हणतात की फक्त 10-15 हजार। अक्षय म्हणतो की रमा अगं त्यांची ऑर्डर खूप मोठी असते। तर गायकवाड सर म्हणतात की 5 लाखाची ऑर्डर 1 लाख तरी मी तुम्हाला देऊ शकतो। आणि लगेच आपल्या खिशातून 1 लाख काढून ते रमा आणि अक्षयच्या हातात देतात। तर त्यांना खूप आनंद होतो। गायकवाड सर विनंती करतात की फक्त वेळेवर ऑर्डर पूर्ण करा, असे बोलून ते निघून जातात। अक्षय आणि रमा खूपच खुश होतात। त्यानंतर इकडे पार्वती आजी, रेवा आणि शशिकांत कॅबिनमध्ये असतात। तर तेवढ्यात तेथे मुकादम कंपनीचा एक शेफ येतो। तर शशिकांत विचारतो की आज चक्क मॅडमच्या रूममध्ये आणि काही प्रमोशन हवं का, आणि आता बोनस डायरेक्ट पुढच्या दिवाळीला। आणि शशिकांत रेवा हे हसू लागतात। तर तो शेफ म्हणत असतो की मी माझी नोकरी सोडण्यासाठी आलो, आजचा माझा शेवटचा दिवस आहे हे सांगण्यासाठी मी आलो। तर पार्वती आजी शशिकांत यांना तर धक्काच बसतो। तर पार्वती आजी विचारते की जगन असे काय झाले, तू इतक्या घाईने नोकरी का सोडतो। तेव्हा जगन म्हणतो की आमच्याकडे कुणाचे लक्ष नाही, आमच्या बेसिक मागण्या सुद्धा पूर्ण होत नाही, मला जे साहित्य पुरवले जाते त्याचे टेस्टिंग सुद्धा होत नाही, आणि जर कुणाला काही झाले तर मुख्य शेफ म्हणून माझ्यावर सर्व काही येईल, म्हणून मी ही नोकरी सोडतो। तर शशिकांत म्हणतो की निघ येथून, फालतू तक्रारी करायच्या नाही। तेव्हा शशिकांतचे हे वागणे बघून जगन म्हणत असतो की साहेब तुमचा हा ॲटिट्यूडपणा आहे ना तो खूप चुकीचा आहे। तर शशिकांत त्यावर धावून जायला लागतो। पार्वती आजी त्याला अडवते। तर तो जगन म्हणत असतो की साहेब अक्षय मुकादम हे माणसं जोडायचे परंतु तुम्ही तोडण्याचा प्रयत्न करता, आणि तुमचा हा ॲटिट्यूडपणा एक दिवस तुमच्या अंगाशी येईल। तर शशिकांत म्हणतो की चल निघ इथून। तेव्हा तो जगन तिथून निघून जातो। तेव्हा पार्वती आजी शशिकांतला म्हणते की आज एक मोठी ऑर्डर आपल्या हातातून गेली आणि आज हा शेफ सुद्धा आपल्याला सोडून चालला। तेव्हा शशिकांत म्हणतो हजारो शेफ आणून मी उभा करेल। तर पार्वती आजी म्हणते की तू करशील, परंतु आपण एका माणसाबरोबर एक रेसिपी डेव्हलप केलेली असते, त्याच्याबरोबर वेळ घालून आपण एक टेस्ट सेट केलेली असते, त्यामुळे एक माणूस गेल्यानंतर हे सर्व हलते, आणि ह्या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी का हव्यात याचे मला टेन्शन आले। त्यानंतर इकडे अक्षय आणि रमाला टेन्शन येते। अक्षय म्हणतो की आपण इतके सर्व कसे मॅनेज करणार, आपल्याकडे चांगले मटेरियल सुद्धा नाही, एवढी मोठी जागा सुद्धा नाही, कसे करणार, आणि तो तर मुकादमांचा खूप जुना कस्टमर आहे। रमा म्हणते की ते मुकादमांचे नाही तर तुमचे कस्टमर होते, तुम्ही केलेले पदार्थ तुमच्या हातचे काम त्यांना आवडायचे म्हणून ते ऑर्डर तुम्हाला देत होते, आणि आता तुम्ही कंपनीत नाही म्हणून तुम्हाला शोधत ते इथपर्यंत आले, आणि आता आपल्याला 1 लाखाचे काम मिळाले, आपण ते पूर्ण करूया त्यांचे 1 लाख रुपये देण्यासाठी। तर अक्षय खुश होतो। त्यानंतर इकडे रेवा ही शोधतच येत असते। तर भूषण दादा ही अक्षयच्या घरी आलेले असतात। तर रमा म्हणते की बसा मी तुम्हाला चहा टाकते। तेव्हा भूषण म्हणतो की नको वहिनी चहा नको, आपण कोल्ड कॉफी पिण्यासाठी चाललोय। तेव्हा अक्षय विचारतो की कुणाबरोबर, तर भूषण म्हणतो की वहिनी बरोबर। रमा विचारते की म्हणजे, तेव्हा भूषण लाजतच म्हणतो की अहो वहिनी माझी गर्लफ्रेंड आणि तुमची होणारी वहिनी, आणि ती माझ्यावर रागवली कारण मी तिच्याबरोबर प्रेमाचा दिवस साजरा केला नाही, 2-3 दिवस झाले ती माझ्याशी बोलत नाही, त्यामुळे आपल्याला तिच्यावर शिवाय करमत नाही, म्हणूनच तिला मनवण्यासाठी मी चाललोय, आणि तुम्ही दोघांनी प्रेमाचा स्पेशल डे साजरा केला की नाही असे सुद्धा तो अक्षय आणि रमाला विचारतो। तेवढ्यात भूषणच्या गर्लफ्रेंडचा फोन येतो। तर अक्षय म्हणतो की चल बाहेर। तर भूषण दादा बाहेर जातात आणि तेवढ्यात तेथे रेवाही त्यांना शोधत येत असते। तर अक्षय रमाला म्हणत असतो की ह्या सर्व जगण्यामध्ये आपण आपला प्रेमाचा दिवस सुद्धा विसर, मी तुला साधे कॅन्डल लाईट रोमांटिक डिनरला सुद्धा बाहेर घेऊन गेलो नाही, त्यात तू रमाने अक्षयच्या नावाचे मंगळसूत्र सुद्धा गहाण टाकले। तेव्हा रमाकांत म्हणते की त्यात काय झाले, आपण ते तर सोडवणारच आहोत, आणि तुमच्या बरोबरचा प्रत्येक दिवस हा माझ्या प्रेमाचाच असतो। तेव्हा लगेच एक
आईस्क्रीमवाल्याचा आवाज येतो आणि रमा लगेच तो घंटेचा आवाज ऐकून बाहेर अक्षयला घेऊन येते आणि त्या आईस्क्रीमवाल्याला म्हणते की दिलशेप आकाराचा एक आईस गोळा द्या। अक्षय म्हणतो की काय भाषा आहे रमा? रमा म्हणते की काय भाषा आहे म्हणजे दिलशेप आणि दिल का मामला आहे ना। तेव्हा अक्षयला सुद्धा खूप हसू येते। रमा म्हणते की मेणबत्त्याचे लाइटिंगचे जेवण नसले म्हणून काय झाले? जो आनंद लाखो रुपये खर्च करून मिळतो ना तो आनंद 5 रुपये खर्च करून सुद्धा मिळतो। तेव्हा तो आईस्क्रीमवाला दिलशेप आकाराचा मस्त असा गोळा रमाच्या हातात देतो। तर रमा म्हणते की प्रेम व्यक्त करण्यासाठी महागड्या गिफ्टची म्हणजे काही गरज नसते, प्रेम कधीही कसेही व्यक्त करता येते। तेव्हा रमा आणि अक्षय एकमेकांसोबत इतके आईस कांडी खाण्यात मग्न होतात की एकमेकांमध्ये मग्न होऊन जातात आणि हरून जातात। रोमॅन्टिक होऊन ते आईस कांडी खाण्याचा आनंद घेऊ लागतात आणि तेवढ्यात रेवा एका झाडामागे येते आणि हे सर्व बघून तिचा तर आणखीनच जळफळाट होतो। तेव्हा रमा अक्षयला म्हणत असते की आता आपल्याला ही ऑर्डर मिळाली त्यामुळे आपल्याकडे आता चान्स आहे सिद्ध करून दाखवण्याची। तेव्हा रेवा हे सर्व बघून मनात म्हणते की घाण आणि गलिच्छ जागी अक्षयला तिने आणून ठेवले तरी सुद्धा अक्षय इतका आनंदी कसा? त्यानंतर इकडे मुकदमांच्या घरी सर्व जेवण करत असतात तर पार्वती आजी म्हणते की एकतर इतक्या उशिरा स्वयंपाक करतात आणि त्याला सुद्धा चव नाही, कुणाला जेवणच बनवता येत नाही का म्हणून ती सर्वांवर ओरडते। आपल्या घरची शिस्त कुठे गेली? तर रमाकांत काका म्हणतात की ती सुद्धा अक्षय आणि रमाबरोबर निघून गेली आणि चवही गेली त्याबरोबर। तर पार्वती आजी म्हणते की खूप तर बोलला परंतु त्या लोकांचा याच्याशी काही संबंध आहे का? घरामध्ये इतक्या बायका आहेत त्यांना का कळत नाही की स्वयंपाक कसा करायचा? तेव्हा सीमा म्हणते की आई मी मध्ये बोलू का? कारण लहान तोंडी मोठा घास घेते, कारण आपल्या घरामध्ये जे काही करायची स्वयंपाक वगैरे ते रमाच करायची आणि बायकांना सुद्धा तीच करण्यासाठी कसा करायचा ते सांगायची आणि मला रमाची खरंच खूप आठवण येते। तेव्हा आरती सुद्धा म्हणते की हो रमा होती तेव्हा चविष्ट आणि वेळेत खायला मिळायचे। सीमा म्हणते की आपल्या औषधाच्या सर्व काही जबाबदाऱ्या ती वेळेतच पार पाडायची। रेवा मात्र हे ऐकून जळते आणि रमा तू हे घर सोडून निघून गेली तरी तू यांच्या मनातच आहे, परंतु त्यासाठी मला काहीतरी करावेच लागेल। तर जान्हवी म्हणते की कसे आहे की पोट खुश असेल तर आपला मूड खुश असतो। तेव्हा पार्वती आजी विचारते की म्हणजे रमा या घरात येईपर्यंत आपण आनंदात जगतच नव्हतो का? आणि मी त्या दोघांना घराबाहेर जाण्यासाठी सांगितले नाही। तर जान्हवी म्हणते की तसे नाही आई आजी, तुम्ही त्यांना जा म्हटले नाही परंतु जाऊ नका असे सुद्धा तुम्ही म्हटले नाही ना। तेव्हा पार्वती आजी रागाने रमा तर गेली परंतु सर्वांचे तोंड मात्र चुरूचुरू चालायला लागले म्हणून आतमध्ये निघून जाते। जान्हवी मात्र काही टोमणे मारायची कमी करत नसते। तर सीमा म्हणते की अगं जेव शांतपणे। तेव्हा आरतीला सुद्धा हसू येत असते आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये रमा ही मस्त अशी आपली ओढणी अक्षयच्या अंगावर घालते आणि तुम्हाला असं जगण्याची खरंच काहीच सवय नव्हती आणि अक्षयच्या मिठीत येऊन ती सुद्धा झोपते आणि मनात म्हणते की मी तुम्हाला शब्द देते की मी सुद्धा सावलीसारखी कायम तुमच्या सोबत राहील, तुमची साथ म्हणून। तर रेवा इकडे शशिकांतला सांगते की मी अक्षयचं घर शोधण्यासाठी गेले होते। तर शशिकांत विचारतो की सापडले का? रेवा म्हणते की हो। तर इकडे रमा आणि अक्षय धान्य आणलेले असते कारण त्यांना ती ऑर्डर पूर्ण करायची असते। तर शशिकांत त्याच वेळीच अक्षयच्या मोबाईलवर फोन करतो। तर शशिकांतचा फोन ऐकून अक्षय आणि रमाला तर धक्काच बसतो। तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।